ओबीसींसाठी आरक्षण संपलं. भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार. हाकेंनी दिला सरकारला अल्टिमेटम. आज रोजी आरक्षण संपलेलं आहे. आज रोजी आरक्षण संपलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा GR काढल्यानं आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय अशी भीतीच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली. कारण ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीपासून महापौर पदापर्यंत आता मराठा समाजासोबत स्पर्धा असणार आहे. त्यामुळे ओबीसी मराठा समाजासोबतच्या स्पर्धेत टिकूच शकत नसल्याचा दावा हाकेंनी केलाय. आज रोजी आरक्षण संपलेलं आहे. संपलेलं आहे याचं कारण असं, आम्ही मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. एखादी शिक्षकाची जागा निघाली, एखादी शिक्षकाची जागा एखाद्या संस्थेत निघाली, त्या संस्थेचा मालक कोण आहे? या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्थांचे प्रमुख कोण? तुमचा आमचा माणूस ओबीसी मधून सिलेक्ट होईल का? होणार नाही. खर तर मुंबईतील आंदोलनानंतर सरकारनं गुलाल उधळत हैदराबाद गॅझेटियरचा GR जरांगेंकडे सोपवला. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. आता सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेला मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेल्यानं ओबीसी समाज अस्वस्थ झालाय. मात्र ओबीसी आणि भटके विमुक्त समाजासाठी किती टक्के आरक्षण आहे ते पाहूयात. 1994 मध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसींना 27% राजकीय आरक्षण देण्यात आलं. तर ओबीसी आणि भटके विमुक्त जमातींसाठी मिळून 32% आरक्षण देण्यात आलंय. त्यात ओबीसीतील 351 जातींसाठी 19%, इतर मागासवर्गासाठी 2%, विमुक्त जातींसाठी 3%, भटक्या जमातीसाठी 2.5%, भटक्या जमातीत धनगर समाजासाठी 3.5%, NTD म्हणजेच वंजारी समाजासाठी 2% आरक्षण देण्यात आले. एकीकडे हाकेंनी आरक्षण संपल्याचा दावा केला असला तरी दुसऱ्या बाजूला हैदराबाद गॅझेटियरच्या GR नंतर मराठवाड्यात 142 अर्ज दाखल झालेत आणि त्यापैकी केवळ 27 कुणबी दाखले दिल्याचा दावा तायवडेंनी केलाय. ज्यांच्याकडे पुरावा नाही अशाही लोकांना जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कुठे तरतूद असती, प्रावधान असती, तर या 8 जिल्ह्यामध्ये रांगा लागल्या असत्या. पण अशा प्रकारचं कुठलंही चित्र या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही आणि म्हणून एकही चुकीची व्यक्ती या ओबीसीमध्ये आली असं कोणी म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ओबीसी नेत्यांमध्येच 2 मतप्रवाह दिसत असल्यानं ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाज हाकेंच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की गावगाड्यातील एकी कायम ठेवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.